आता बघणार आहोत या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, आम्ही 100 जागा निवडून आणणार, हेच आमचं टार्गेट। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाड यांनी वैयक्तिक मत मांडलं, निर्णय वरिष्ठ घेतील, कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही। गायकवाडांच्या वक्तव्यानंतर शिरसाटांचं स्पष्टीकरण। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, तुम्ही महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल। कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको। अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर नाव न घेता टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात भर स्टेजवर तुतू मेमे। खैरे नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप। माझं स्वागत करत होते म्हणून संदीपान भुमरेंना राग आला, देवाच्या दरबारात प्रोटोकॉल चालत नाही। चंद्रकांत खैरेंची वादानंतर प्रतिक्रिया। संदीपान भुमरेंचा सन्मान केला तर चुकीचं काय? खैरे भुमरेंच्या वादावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। तर माणसानं स्वतःमध्ये बदल घडवायला हवा, शिरसाटांचा चंद्रकांत खैरेंना टोला। महायुतीचा प्रचार शिंदेंच्या नेतृत्वात, पण सीएम पदाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाकडे। टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। ज्यांच्या नेतृत्वात निवडणुका त्यांचा मोठा वाटा असतोच, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर ज्याचा चेहरा त्याला जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। घरात फूट पाडू नका, मी चूक केली। गडचिरोलीतील जाहीर सभेत धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला सल्ला देताना अजित पवारांची कबुली। धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 सप्टेंबरला शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार। भाग्यश्री आत्रामांसह त्यांचे पती सुद्धा पवार गटात प्रवेश करणार। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात राजकारण तापलं।